अधिक पाठबळ पुरवलं जाणार आहे। भविष्यातल्या संधींचा अंदाज घेऊन देशातल्या बदलत्या आर्थिक गरजांना आधार देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आणि वित्तीय संस्थांना आपल्या संस्थात्मक क्षमतेचा अधिक विकास करण्याचं आवाहन केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे। केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागानं आयोजित केलेल्या 2 दिवसीय पीएसबी परिसंवादात त्यांनी देशाच्या आर्थिक गरजांमध्ये होणाऱ्या बदलांकडे लक्ष वेधलं। प्राधान्यक्रमाच्या क्षेत्रांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचं महत्त्वही त्यांनी अधोरेखित केलं। यासोबतच वैयक्तिक उद्दिष्ट आणि संलग्न उद्दिष्टांची पूर्तता करण्यात होणाऱ्या त्रुटींवर विशेष लक्ष देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली। सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी बारकाईनं देखरेख ठेवावी, नव्यानं निर्माण होणाऱ्या त्रुटी त्वरित ओळखाव्यात, तसंच व्यवसाय विषयक योग्य धोरणं राबवत प्राधान्यक्रमावरील क्षेत्रांसाठीच्या कर्ज व्यवस्थेवर अधिकाधिक भर द्यावा, यासाठीही त्यांनी प्रोत्साहन दिलं। यामुळे अपेक्षित लाभार्थ्यांपर्यंत वैध आणि उत्पादक कर्जपुरवठा पोहोचता येईल आणि त्रुटी कमी करता येतील, असा सल्ला त्यांनी दिला।